ग्रॅज्युएशन करण्यासाठी 22 लाख विद्यार्थी बाहेर जातो आणि हा प्रत्येक विद्यार्थी 40 ते 50 लाख खर्च करतो अशी असताना परिस्थिती. तुम्ही राज्यकर्ते होतात, शाळा खोलल्या असत्या, कॉलेजेस खोलल्या असत्या, मेडिकलच्या, इंजिनिअरिंगच्या, आर्किटेक्टच्या, वेगवेगळ्या ह्याच्या, आयटीच्या असणाऱ्या खोलल्या असत्या, ते 22 लाख विद्यार्थी बाहेर गेले नसते. हे 22 लाख विद्यार्थी बाहेर गेले नसते आणि हे 22 लाख विद्यार्थी इथं शिकत असते तर तेवढेच प्राध्यापक लागले असते आणि तेवढाच नॉन टीचिंग स्टाफ लागला होता. रस्त्यावरचा हा जो बेरोजगार आहे, आज रस्त्यावरचा असणारा बेरोजगार आहे, कदाचित अर्धा बेरोजगार हा या शाळेमध्ये लागला असता अशी परिस्थिती. या देशातली अर्धी बेकारी आपण असं संपवू शकलो असतो. आणि 50 लाखाच्या निमित्ताने या देशाची संपत्ती जे परदेशी चाललेली आहे ती कदाचित आपण थांबवली असती आणि इथले असणाऱ्या गोरगरिबाचा प्रश्न आपण त्या ठिकाणी सोडवला असता. मित्रो, विधानसभा आणि लोकसभा या माणसांच्या पोटाचा प्रश्न आणि सुरक्षिततेचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवतात. माणसांच्या, लोकांच्या पोटाचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न त्या ठिकाणी सुटवला जातो, राज्याचा प्रश्न त्या ठिकाणी सुटवला जातो. आज आपण बघत असाल की त्याला धार्मिक आखाडा करण्याचा भाग त्या ठिकाणी चाललाय. तो धार्मिक आखाडा झाला तर पोटाचा, सुरक्षितेचा आणि नोकरीचा प्रश्न त्या ठिकाणी संपला म्हणून आपण लक्षात घ्या. आणि म्हणून उद्याची ही बेरोजगारी, शेतकऱ्यांचं शोषण आणि सुरक्षितेची व्यवस्था ही जर आपल्याला साधायची असेल तर त्याची माणसं आपल्याला त्या ठिकाणी पाठवली पाहिजे. आज पाकिस्तान कंगाल आहे. दोन दिवस सुद्धा लढण्याचं शस्त्र त्यांच्याकडे नाही. पण आजही आपण बघत असाल सीमेवरती दर तिसऱ्या दिवशी 2 जवान मरतात आहेत अशी परिस्थिती आहे. अरे तुम्हाला असणारा 56 इंचाची छाती आहे, या 56 इंचाच्या छातीमध्ये एक पुलवामा आणि त्याच्यानंतर उरी, अरे पुन्हा घुसा आणि मोकळं व्हा ना एकदाच. पण गांडीत दम पाहिजे. दम पाहिजे. गाठ्या खाऊन चालत नाही. त्याला आरक्षण तो आदिवासी आहे म्हणून त्या ठिकाणी मिळतोय. त्यांनी कदाचित ख्रिश्चन धर्म स्वीकारला असेल, त्यांनी कदाचित हिंदू धर्म स्वीकारला असेल, त्यांनी कदाचित मुस्लिम धर्म स्वीकारला असेल. संविधान असं म्हणतंय की तो आदिवासी आहे म्हणून त्याला असणारं आरक्षण आपण दिलं पाहिजे. आता काही आदिवासी मुस्लिम झाले, काही आदिवासी ख्रिश्चन झाले, काही आदिवासी हिंदू झाले, तर त्यांनी धर्मांतर का केलं आणि केलं असेल तर त्यांचं आरक्षण काढा म्हणून असं एक नव्यानं मोहीम या ठिकाणी सुरुवात झाली. मिटवण्याच्या ऐवजी विभक्तपणा कसा वाढेल असंच हे बघितलं जाते. नाताभाऊ तुम्हाला राज्यकर्ता होतात, आणि अनेक तुमच्यासारखे राज्यकर्ते आहेत, पण या देशातले किती विद्यार्थी परदेशी शिकायला जातात एवढं सांगा.
पोस्ट ग्रॅज्युएशनला जातात ते वेगळे आहेत, ग्रॅज्युएशन साठी किती जातात याचं सांगा. जी काय आकडेवारी बाहेर आलेली आहे, 22 लाख विद्यार्थी बाहेर जातो. ग्रॅज्युएशन करण्यासाठी 22 लाख विद्यार्थी बाहेर जातो. आणि हा प्रत्येक विद्यार्थी 40 ते 50 लाख खर्च करतो अशी असताना परिस्थिती. तुम्ही राज्यकर्ते होतात, शाळा खोलल्या असत्या, कॉलेजेस खोलल्या असत्या, मेडिकलच्या, इंजिनिअरिंगच्या, आर्किटेक्टच्या, वेगवेगळ्या ह्याच्या, IT च्या असणाऱ्या खोलल्या असत्या, ते 22 लाख विद्यार्थी बाहेर गेले नसते. हे 22 लाख विद्यार्थी बाहेर गेले नसते आणि हे 22 लाख विद्यार्थी इथं शिकत असते तर तेवढेच प्राध्यापक लागले असते आणि तेवढाच नॉन टीचिंग स्टाफ लागला होता. रस्त्यावरचा हा जो बेरोजगार आहे, आज रस्त्यावरचा असणारा बेरोजगार आहे, कदाचित अर्धा बेरोजगार हा या शाळेमध्ये लागला असता अशी परिस्थिती आहे. या देशातली अर्धी बेकारी आपण असं संपवू शकलो असतो. आणि 50 लाखाच्या निमित्ताने या देशाची संपत्ती जे परदेशी चाललेली आहे ती कदाचित आपण थांबवली असती आणि इथले असणाऱ्या गोरगरिबाचा प्रश्न आपण त्या ठिकाणी सोडवला असता. मित्रो, विधानसभा आणि लोकसभा या माणसांच्या पोटाचा प्रश्न आणि सुरक्षिततेचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवतात. माणसांच्या, लोकांच्या पोटाचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न त्या ठिकाणी सुटवला जातो, राज्याचा प्रश्न त्या ठिकाणी सुटवला जातो. आज आपण बघत असाल की त्याला धार्मिक आखाडा करण्याचा भाग त्या ठिकाणी चाललाय. तो धार्मिक आखाडा झाला तर पोटाचा, सुरक्षितेचा आणि नोकरीचा प्रश्न त्या ठिकाणी संपला म्हणून आपण लक्षात घ्या. आणि म्हणून उद्याची ही बेरोजगारी, शेतकऱ्यांचं शोषण आणि सुरक्षितेची व्यवस्था ही जर आपल्याला साधायची असेल तर त्याची माणसं आपल्याला त्या ठिकाणी पाठवली पाहिजे. आज पाकिस्तान कंगाल आहे. दोन दिवस सुद्धा लढण्याचं शस्त्र त्यांच्याकडे नाही. पण आजही आपण बघत असाल सीमेवरती दर तिसऱ्या दिवशी 2 जवान मरतात आहेत अशी परिस्थिती आहे. अरे तुम्हाला असताना 56